नमस्कार ट्रेडर्स, गुड मॉर्निंग. तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण डेली वरती रोज टेक्निकल अनालिसिस या चार्ट पॅटर्न बघून उद्या काय होणार आहे मार्केटमध्ये घडामोडीमध्ये आपण विचार करतो, समजतो आणि त्यानंतर आपल्या काही लेवल्स मार्क करतो, त्याप्रमाणे आपण ट्रेडिंग करतो. ओके, आपले कालचा विषय जो होता खूप क्लिअर होता की डे हायच्या वरती, जो डे हाय होता कालचा 20 तारखेला, त्या डे हायच्या वरती मार्केटनी ओपनिंग दिली पाहिजे आणि मार्केटनी वरती सस्टेन झालं पाहिजे. हे बघा, सस्टेन झालं पाहिजे, पण मार्केटने तसं न करता मार्केटनी ओपन तर मजबूत हाय झाला आणि सगळ्यांना वाटलं की यस, इकडनं मार्केट वरतीच जाणार आहे. एक भली मोठी रेड कॅन्डल येऊन मार्केटनी आपल्या झोन मध्ये येऊन थांबण्याचा प्रयत्न परत केला. ठीक आहे, त्यानंतर मार्केटनी एक रिव्हर्सल पॅटर्न दिला, तो हा होता. ठीक आहे, तो हा होता. पण हा जो पॅटर्न झाला ना, तो खूप लवकर झाला, 9:40च्या अगोदर झाला. आपला पॅटर्न असतो की आपण 10:15 नंतर ट्रेडिंग करतो, कारण का आपल्याला 1 तासाच्या या पाऊण तासाच्या नंतर आपल्याला कळतं. पण अर्धा तासामध्ये आपल्याला मार्केटची रेंज कळत नाही, कारण का त्या 1 तासाची कॅन्डल बनत नाही, 15 मिनिटाच्या 3 कॅन्डल 4 कॅन्डल बनत नाही. मग तुम्ही कसं विचार करू शकता की मार्केट कुठल्या दिशेला जाणार आहे? आज माझ्या फॅमिली ग्रुपवरती पण मी वरचे खालचे दोन्ही ट्रेड दिलेले, पण काय फायदा नाही झाला का 2-3 10-15 पॉईंट्स घेऊन 20 पॉईंट्स घेऊन मार्केटनी थकवलं. अक्षरशः बोलायला गेलं तर दिवस असा काय आजचा एवढा काय चांगला नव्हता. त्यामुळे जर कोणी ट्रेड नसेल केलं तर असा विचार नका करू की अरे यार मला काय मार्केट समजलं नाही. तर खरंच मार्केट आज तसं समजण्यासारखं नव्हतं. माझी स्ट्रॅटेजी अशी होती की मार्केट जर 140च्या वरती, हा जो 140चा हाय लावलाय त्याच्यावरती मार्केट जाते, सस्टेन होते, तर मी काहीतरी करेन, कारण का तेव्हाच खरी गोष्ट मला कळेल. पण मार्केटनी काय केलं बघा, मार्केटनी इथे एकदा दोनदा रेसिस्टन्स घेतलं आणि रेसिस्टन्स स्ट्रॉंग रेसिस्टन्स घेतलं, कारण का काय माहिती काय, वरनं प्रेशर नक्कीच आहे, कारण सेलरचा प्रेशर जो होता तो गेला नाहीये, कारण खालची गॅप पण भरायची आहे, जी आपण 2 दिवसापूर्वी बोललेलो, तुम्हाला दाखवतोच आता थोड्या वेळामध्ये की गॅप ही आहे. त्यामुळे मार्केट वन साइड जाणं जरसं मुश्किल आहे. ठीक आहे, तर मार्केटने असं बघायला गेलं तर आपल्या रेंज पासून लगभग 140 म्हणजे 80 पासून 140 म्हणजे 60 ते 70 पॉईंटचा गेम केला असं मी समजतो. पण मार्केटने तर क्लोजिंग बघा आपल्या झोन मध्ये परत दिलेली आहे. ह्याचा अर्थ काय होतो की मार्केटला ह्यावरती सस्टेन व्हायचं नाहीये. सस्टेन झाल्याच्या नंतर कळतं की यस, आता या लेवल्स मार्क झालेले आहेत, आता इकडनं पुढे डावपेच सुरू होतील ह्या लेवल पासून. पण ते न होता मार्केट खाली आले आणि मार्केटमध्ये कॅन्डल्स तुम्ही जर बघाल ना, तर एवढ्या खास कॅन्डल्स बनल्या नाहीत. ग्रीन कॅन्डल आल्यानंतर पटकन मोठी रेड कॅन्डल येते इकडनं. हा जर तुम्ही बघितलात ना, तरी इथे 10-20 पॉईंटचा गेम होत होता. तर किती बघा ना, इकडनं 85 वरनं 40-60 पॉईंटचा गेम, पण त्याच्यामध्ये रेड कॅन्डल आली, वर खाली झालं मार्केटचा प्रीमियम. कारण गुरुवार एक्सपायरी होता आणि मी काल सांगितलं की वीकलीची लास्टची एक्सपायरी, त्यामुळे प्रेशर जास्त असणार आहे. आणि प्रीमियम डिकेचा आणि टाइम डिकेचा इश्यू खूप असणार आहे. आणि 2 नंतर तर खूपच टाइम डिकेचा इश्यू झालेला, त्यामुळे असे की 10-20 पॉईंट जर भेटले असतील तर भेटले असतील. मी क्लिअरली सांगितलेलं की जी ट्रेंड लाईन बनते ना, ही ट्रेंड लाईन काल टाकली ट्रेंड लाईन जी बनत आहे, तर तिला मार्केटने ना इथे एकदा येऊन टच केलं पाहिजे. इथे जेव्हा टच करेल ना, तेव्हा इकडनं बायर्स ऍक्टिव्ह होतील, अजून बाईंग करतील, तेव्हा मार्केट एक वन साइड जाईल. पण मार्केट वरच्या वरतीच गेलं. परत पुन्हा जेव्हा मार्केटला खाली यायचंय त्यांनी हा लो तोडला पाहिजे. तर मार्केट तसं न करता मार्केट एका रेंज मध्ये राहिलंय, तर ही रेंज मध्ये राहणं म्हणजे आपल्याला शांत बसणं आणि मार्केटला समजणं. कोणी 10-20 पॉईंट काढले असतील तर ते अभिनंदन, 5 पॉईंट जरी काढले असतील तरी अभिनंदन, कारण मार्केट आज असं काही करण्यासारखं नव्हतं. ठीक आहे, तर आता 15 मिनिटावरती आपल्याला काय दिसतंय हे पण बघणं जरुरी आहे. आपण सगळं काढून बघूया. 15 मिनिटावरती आपली जी ट्रेंड लाईन आहे, ठीक आहे, जर आपण अशी ट्रेंड लाईन घेत असू तर मार्केट आपल्या ट्रेंड लाईनला टच करत आहे. म्हणजे 10-20 पॉईंट जर तुम्ही पकडाल, 67 आहे आणि हे लगभग 58 आहे, 10 पॉईंट आहेत, 10-20 पॉईंट इकडे तिकडे लगभग मार्केटने टच करायचा प्रयत्न केलाय. म्हणजे मार्केटला ह्या लाईनीवरती जास्त
प्रेशर आहे या ह्या लाईनीचा आपण एक आराखडा या गाईडलाईन्स घेऊन चाललो तर हरकत नाही. कारण का बघा, जेव्हा पण तुम्ही एकादा, दोनदा, तीनदा, चारदा आणि 5 वेळा ज्या गोष्टी घडतात ना, त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य असतं. हे उगाच असं होतं नाही. त्याच्यामध्ये सायकोलॉजी काय असते की लेवल्स आहेत त्या. तिकडे बाहेरच्या सेलर्स बसलेले आहेत. त्या त्यांनी तिकडे कॉल घेतलेला आहे, त्यांनी पुट घेतलाय, जे पण केलेलं आहे त्यांनी तिकडे पैसा लावलेला आहे त्या लेवलला. त्या लेवल समजणं जरुरी आहे. बघा, ही जी पोकळी आहे ना, ही जी गॅप आहे ना, ही मार्केटने अजून भरून काढली नाहीये. जर ही एका दिवसापूर्वी मार्केटने गॅप जर भरली असती, मार्केट असं वरती गेलं असतं ना, तर मार्केटमध्ये बोललो असतो मी की पॉझिटिव्ह वाइब्स आलेल्या आहेत, या बायर्स ऍक्टिव्ह झालेले आहेत. त्यामुळे आता बायर्स ऍक्टिव्ह झालेत ते खरं आहे, पण बायर्स अजून स्ट्रॉंग नाही झाले. तर स्ट्रॉंग होण्यासाठी त्यांना आता ह्या लेवल्स परत तोडणं जरुरी आहे. आता ही लेवल 140ची आहे. उद्या पण असं होऊ शकतं की मार्केट लेवल्स तोडून जर एक मोठा कॅन्डल बनवेल आणि परत इथे येऊन सस्टेन होईल. ठीक आहे. आता जो प्रश्न आहे तो आता मंथली एक्सपायरीचा आहे. आता काय होतं माहिती काय, एक सिंपल गोष्ट आहे, विकली मध्ये 3-4 एक्सपायरी असतात. ठीक आहे, 4 एक्सपायरी पकडूया. तर अर्धी लोक इथे असतात, ठीक आहे, अर्धी लोक इथे असतात, अर्धी लोक इथे असतात, अर्धी लोक इथे असतात. ठीक आहे. प्लस स्ट्राईक प्राइस जे आहेत ना, स्ट्राईक प्राइस ह्या हर एक वेगळ्या वेगळ्या स्ट्राईक प्राइस लोक असतात. आता विचार करा, इथे एक झालं, प्लस मंथलीच्या स्ट्राईक प्राइस होती पण लोक वेगळे वेगळे असतात. त्यामुळे मार्केटमध्ये काय ना, लोक विभागली जातात, म्हणजे डिवाइड केली जातात. ठीक आहे, पैसा इकडे लागतोय, इथे लागतोय, इथे लागतोय, इथे लागतोय. पण आता असं न होता एक चान्स आहे मार्केटला एक दिशा देण्याचा. कारण का आता फक्त मंथली एक्सपायरी झालेली आहे. म्हणजे ज्यांना कोणाला पैसा लावायचा असेल इंट्राडे मध्ये, तर त्यांना आता स्ट्राईक प्राइस मध्ये फक्त मंथलीचा ऑप्शन राहिलेला आहे, जो पुढच्या गुरुवारी संपते. बरोबर ना. त्याचप्रमाणे आता प्रेशर वाढणार आहे. कसं माहिती काय, जेवढा वेळ प्रेशर वाढेल ना, तेवढीच मजा जास्त येईल. कारण जेवढा प्रेशर वाढतो त्यामुळेच प्रेशरने मार्केट वरती खाली जातं. ठीक आहे. तर इथे असा प्रेशर दिसत नाहीये अजूनपर्यंत तरी की मार्केट वरती जायचं मार्गाला आहे करून. तर थांबूया जरा, बघूया काय मार्केट करतंय. असं बघायला गेलं तर हा एक झोन होता, आता मार्केट ह्या झोन मध्ये आलेलं आहे. तर काय होतंय ना की ह्या झोन मध्ये, फक्त ह्या झोन मध्ये आलंय, असं काही मोठे मुवमेंट दिले नाहीये मार्केटने. ठीक आहे. दुसरी गोष्ट, एक तासाच्या चार्टवर जाऊन बघूया आपण काय दिसतं आपल्याला. ठीक आहे. एक तासाच्या चार्ट वरती जर आपण बघू ना, ही जी लेवल आहे ना, ती मार्केटनी तोडून वरती क्लोजिंग दिलेली आहे. आता ही कधीची आहे, 24 जुलैची आहे. आणि लगभग आज 21 जुलै झाले, म्हणजे समजा ना एकाच महिना झालाय. तर एकाच महिना ह्या लेवलच्या खाली मार्केट होता आणि मार्केटने आता एक मोठा मुवमेंट देऊन मार्केट वरती आले. बघा, मगाशी मी बोललो ना तुम्हाला, पॉझिटिव्ह आहे मार्केट. मार्केट नक्कीच पॉझिटिव्ह आहे, पण स्ट्रॉंग नाहीये. मार्केटला स्ट्रॉंग होण्यासाठी काय लेवल्स करणं जरुरी आहे. तर आता जी दिसते ना मला लेवल, ती लगभग मला ही 145ची, बघा 145 का 140 का, कारण का ही कॅन्डल इथे आहे. तर ह्या कॅन्डलचा जर मार्केटने एक हाय तोडला, जे आज तोडणार होती, बघा मार्केटने 1-2 वेळा केलाय. हा बघा, अभ्यास जो आहे ना, तो असा केला जातो. सिंपल गोष्ट आहे, आज ते शिकताय पण बरोबर शिकताय आणि अचूक प्रमाणे तुम्ही तुमचा एक एक पायरी पुढे जाताय, तुमचा प्रवास पुढे चाललेला आहे. म्हणजे तुमची जी दिशा चाललेली आहे ती बरोबर दिशेने चाललाय आणि तुमचं जे टार्गेट आहे ते लवकरच तुम्हाला प्राप्त होईल. त्यासाठी तुम्हाला पायऱ्या चढणं जरुरी आहे, थकायचं नाहीये. ठीक आहे, थकायचं नाहीये, समजत राहायचं मार्केटला. अशी कुठली दुनियामध्ये कसली गोष्ट नाही की तुम्ही 10 वेळा समजून पण समजू शकत नाही, या 1000 वेळा समजून पण समजू शकत नाही. ती गोष्ट वेगळी आहे. पण हे रोजचा आपला कालांतराचा रोजचा दिवसाचा जो आडाखडा आहे ना, तो घेणं जरुरी आहे. तर इथे जी मार्केट बनते ना, कॅन्डल जी ते मार्केटने बनवले, त्या कॅन्डलला मार्केटने आता रेस्पेक्ट केलेलं आहे. बघा, रेस्पेक्ट करणं म्हणजे काय, मार्केट आपल्या लेवलला बरोबर चाललेलं आहे, म्हणजे आपला अभ्यास बरोबर चाललाय. मी तुम्हाला अजूनही सांगतोय की मार्केटमध्ये जो पॅटर्न बनतोय डेली टाइम फ्रेम वरती, बघा डेली टाइम फ्रेम वरती तो अजूनही खतरनाक पॅटर्न बनत आहे. बरोबर आहे, खतरनाक पॅटर्न बनत आहे. तो पॅटर्न तुम्हाला काल पण दाखवलेला मी. हा बघा, बरोबर इथे आलेला आहे. हीच हीच जी मुवमेंट आहे ना,
ही जी मुवमेंट आहे ना, ती अशी मुवमेंट होऊ शकते आणि त्यानंतर मार्केट अजून खाली जाऊ शकतं. कारण का ह्या पॅटर्नची खासियतच ही आहे की हा पॅटर्न त्यासाठीच बनला जातो. बघा हे पॅटर्न, चार्ट पॅटर्न जे आहेत ना, ते आपण आज घडवले आहे, कोणी घडवलेले नाहीत. हे वर्षानुवर्ष चाललेले, बघितलेले, एक्सपिरियन्स लोकांनी त्याला अनुभवलेलं आहे. मी स्वतः ह्या ऑप्शन्स वरती, ह्या पॅटर्न्स वरती काम करतो आणि प्रॉफिट पण चांगलंच कमवतो. त्यामुळे ह्या पॅटर्नला मी एवढं सोपी सहजासहजी हलक्यात घेणार नाही. म्हणून मी जास्त पॉझिटिव्ह नाहीये. कळलं का? मी स्ट्रॉंग नाहीये कॉलसाठी या वरच्या साईडला. तर विषय असा येतो की मार्केटने तर ही लेवल केली आहे. जर मार्केटला हा जो पॅटर्न दिसतोय आणि हा जर पॅटर्न तोडायचा असेल तर मार्केटनी ही लेवल तोडणं जरुरी आहे. ही कुठली आहे? 240 ची. ही लेवल तोडून जेव्हा मार्केट असं सस्टेन होईल ना, तेव्हा सांगेन की हा पॅटर्न काही कामाचा नाही. तोपर्यंत मी या पॅटर्नला महत्व देणार आहे. ठीक आहे. एक गोष्ट ही झाली, जसं आपण कालपासून चालू केली की आपण एक नोट करायची, ती ही बात झाली की मार्केटमध्ये जास्त मुवमेंट नाहीये. ठीक आहे. आता झालंय काय की हा एक दिवस, 2 दिवस, 3 दिवस, चौथा दिवस, आज गुरुवार, या हप्त्यात मार्केटनी एक बुलिश मुवमेंट दाखवलेला आहे. ठीक आहे. इथे जर तुम्ही बघाल ना, कॅन्डल प्रमाणे, डेलीच्या कॅन्डल प्रमाणे, तर इकडनं मार्केट बुलिश झालं पण इथे रेड झाली. ठीक आहे. वरनं प्रेशर होता, पण त्यानंतर दुसऱ्या कॅन्डलनी मार्केटला, जी कॅन्डल होती पहिली, तिला चांगलंच खाल्लेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी कॅन्डलनी पण तिला चांगलंच केलं, म्हणजे ह्या कॅन्डलचं काय महत्व राहिलं नाही. आणि बघा आता जी ही रेड कॅन्डल जी म्हणली ना, ती पण मी पॉझिटिव्हच समजतोय. बघा लाल झाल्याचा अर्थ ती निगेटिव्ह नाहीये. ज्या पाठचं सायकोलॉजिकल इफेक्ट जो आहे ना टेक्निकलचा, तो समजा. दुसरा पॉईंट आपला हाच आहे की भलेही ती रेड झालेली आहे पण ती पॉझिटिव्ह काय, कारण का बघा अशी जर असती ना कॅन्डल, जर कॅन्डल अशी बनली असती आणि वरती जर वीक असताना, तर मी बोललो असतो येस, सेलर्सनी प्रेशर दिलेलं आहे, मार्केटमध्ये नेगेटिव्हिटी आहेच. पण काय झालं, तर कॅन्डल तुम्ही बघाल ना, बरोबर अख्खी बनलेली आहे. वीक खालचा आणि वरचा लगभग सेम आहे, जरासा मोठा असेल पण त्याला मी सेमच समजतो. त्यामुळे काय माहितीये की मार्केटमध्ये ह्या कॅन्डलला मी पॉझिटिव्ह पकडतोय. आता स्ट्रॉंग नाही, पॉझिटिव्ह पकडतोय. आता मार्केटने काय केले पाहिजे, मार्केटने आस्ते आस्ते ह्या लेवल पर्यंत, 230च्या लेवल पर्यंत, 240च्या लेवल पर्यंत घ्यायला पाहिजे. नाहीतर मार्केटची दिशा परत ह्या पोकळी भरण्याला येईल, नक्कीच येईल. मार्केट कधी गॅप ठेवत नाही, असा गॅप सहज ठेवत नाही. तुम्ही बघा पहिलं पण मार्केटचा गॅप ठेवत नाही. ठीक आहे. असं बघायला गेलं ना, तर इथे पण एक गॅप आहे. मार्केट पहिला ना हाफ गॅप भरायला प्रयत्न करेल. टेक्निकली तुम्हाला समजवतोय, समजून घ्या. मार्केटमध्ये हा गॅप पण आहेच, कारण का बघा ना, ह्याचा लो आणि ह्याचा हाय आणि ह्या कॅन्डलचा बरोबर रिजेक्शन करून ती लाल कॅन्डल आलेली आहे. इथे एकदा दोनदा झालेला आहे. तर म्हणजे ही पोकळी आहे. ही पोकळी कधी आहे, 300 350 पर्यंत आहे. 360 पकडून चाला. तर मार्केटला जर यायचं असेल तर पुढच्या हप्त्यामध्ये मार्केटनी हा लेवल्स क्रॉस करणं खूप जरुरी आहे आणि इथे सस्टेन होणं जरुरी आहे. पहिलं तर ह्या झोन मध्ये येणं जरुरी आहे. बघा तिसरा मुद्दा असा आहे की ह्या झोन मध्ये येणं जरुरी आहे आणि त्यानंतर मार्केटनी इथे सस्टेन होणं जरुरी आहे, जी आहे 360 ची लेवल. ठीक आहे. ह्या तर लांबच्या लेवलला आहेत. आता मार्केट तर लगभग आपल्या 100, 150, 200 लेवलला आहेत आणि इकडनं आपले अजून 200-250 लेवल काढायचे. असं बघायला गेलं तर 350ची लेवल एकसाथ मार्केट काढली तर उद्या असं होऊ शकतं की मार्केट डायरेक्टली या लेवलला येईल. मार्केटचं काही सांगू शकत नाही, बिकॉज मार्केट इज सुप्रीम. मार्केट जे करते तुम्ही करा. ठीक आहे. त्याप्रमाणे आता माझी स्ट्रॅटेजी काय बनली पाहिजे, मेन माझी स्ट्रॅटेजी काय बनली पाहिजे, तर मार्केट बघा, लेवल्स तुम्हाला लावून देतो मी आता परत. एक ही लेवल आहे मार्केटची, मार्केटची कालचीच लेवल आहे माझी, जी 25,080च्या खाली मी सेलिंग करेन. कारण का नंतर काय माहिती काय, डायरेक्टली ही लेवल येते मला, जी खालच्या बाजूची आहे. बरोबर आहे. आता खालच्या बाजूला आपण समजलं तर वरच्या बाजूला काय समजायचं, वरच्या बाजूला तुम्हाला अधांतरित राहिल्यासारखं वाटतंय की बाबा आता काय, म्हणजे बटनाचा जरा प्रॉब्लेम झालाय, हरकत नाही. ओके. तर मी ह्याच्या खाली मी असाच स्ट्रॅटेजी उद्याची बघेन, या पुढच्या हप्त्याची बघेन. ठीक आहे. आणि त्यानंतर मी
ह्याच्यावरती जी आहे ना, हा माझा नॉन ट्रेडिंग झोन आहे. मी ह्याला असं टाकून ठेवतो. पिवळा म्हणजे आपला नो ट्रेडिंग झोन झाला. ठीक आहे. त्यानंतर मार्केटनी ही लेवल तोडून मार्केटला रेसिस्ट करून वरती जाणं जरुरी आहे. तर माझा टार्गेट होऊ शकतो कमीत कमी 240चा. त्यासाठी एक्झॅक्ट तुम्हाला बघायचं असेल तर मी लगभग ही रेंज पकडतोय. 180 नंतर डायरेक्टली जी आहे ती 240ची आहे. कारण का 240 इथे पण येते, 240 इथे पण येते. त्यामुळे मी हीच लेवल पकडेन लगभग तरी. एक्झॅक्ट 240ची आहे. आणि 5 मिनिटामध्ये येतो बघा. या लेवलला मार्केटने काम केलं पाहिजे मला असं वाटतंय. नाहीतर मार्केट उद्या पण साईडवेज होऊ शकतं. उद्या मला असं वाटतंय की एक गेम होऊ शकतो. कारण का मार्केटने पुरा हप्ता थकवल्याच्या नंतर आहे ना, शुक्रवार जो नवीन कॉन्ट्रॅक्ट चालू होतात असं बोललं जातं विकलीसाठी, पण उद्या नसतं नाहीये. तर मंथली मध्ये उद्या एक मुवमेंट येण्याची शक्यता आहे. उद्या एक मुवमेंट येण्याची शक्यता आहे. कारण का आता सगळीच लोक मंथली वरती येणार आहेत. बघा विषय तसाच आहे, मंथली वरती आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये एक मुवमेंट येणं अपेक्षित आहे. तो मुवमेंट अजून आला नाहीये. ज्या मुवमेंटची अपेक्षा आहे ना, तो मुवमेंट अजून आला नाही, दिसत नाहीये. बघा ही जी रेड कॅन्डल आहे ह्याला मुवमेंट बोलत नाही. मुवमेंट म्हणजे मार्केटच्या टाइम फ्रेम मध्ये 9:15, 9:30, 10, 11, 11:30 जो मुवमेंट येतोय, 12:30चा, 1:30चा, 2:30चा, असे मुवमेंट्स त्याला मुवमेंट बोलतात खरे. कारण का तिकडेच खरं कळतं की एक्झॅक्टली कुठे काय चाललंय करून. आता सकाळ सकाळचा जी कॅन्डल बनली ह्याला मी मुवमेंट नाही बोलत आहे. कारण त्यांनी त्याला फॉलो नाही केलेलं आहे. ठीक आहे. तर मार्केट असं बघायला गेलं तर साईडवेज आहे. मी पॉझिटिव्ह आहे. पण मी ह्या लेवलच्या वरती जी लगभग 140च्या वरती 25,000 140च्या वरती मी पॉझिटिव्ह असेल. माझा पहिला टार्गेट असेल 250चा. आणि खालच्या साईडचा टार्गेट असेल माझा लगभग 930चा. जास्त डिफरन्स नाहीये कोणामध्ये. पण या गोष्टी होऊ शकतात, घडू शकतात उद्यामध्ये. ठीक आहे. येणारा पुढचा हप्ता काय करेल हे आपल्याला तेव्हाच कळेल. कारण शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे काय मोठ्या घडामोडी घडतायत त्या पण आपल्याला कळेल, काय न्यूज आहेत त्या पण कळेल. ठीक आहे. आजचा गुरुवारचा व्हिडिओ मी उद्यासाठी बनवतोय, शुक्रवारी 22 तारखेसाठी बनवतोय. उद्या आपला व्हिडिओ येणार नाहीये. याचं कारण काय, शुक्रवारी व्हिडिओ जर बनवला मी तर शनिवार रविवार डोक्यातनं काही गोष्टी ज्या आपण नोट्स करतोय त्या निघू शकतात. ठीक आहे. त्यामुळे मी रविवारी रात्रीच या संध्याकाळी व्हिडिओ बनवेन आणि तुमच्या सेवेमध्ये मी रविवारी सगळ्या लाईनी या लेवल्स काढण्याचा प्रयत्न करेन. उद्याचा दिवस काय दाखवतोय त्याप्रमाणे आपले लेवल्स निघणार आहेत. ठीक आहे. तर मी आता इथेच थांबतोय. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, काय तुम्हाला शिकण्यासारखं भेटलं असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. गुड नाईट. टेक केअर.